आज आपण एक अशी रेसिपी बघणार आहोत ज्यामध्ये अजिबात दुधाचा वापर करायचा नाही किंवा चीक सुद्धा वापरायचं नाही. आज आपण नारळाचा झटपट खरवस कसा बनवायचा ते बघणार आहोत. फक्त घरच्याच 2 ते 3 साहित्यामध्ये हा खरवस तयार होतो. खरवसच्या टेक्स्चरवरूनच तुम्हाला कळलं असेल किती मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारा हा खरवस तयार होतो. चला तर मग लगेचच पाहूया झटपट आणि तितकाच चविष्ट नारळाचा खरवस कसा बनवायचा. सर्वात आधी एका मध्यम आकाराचा नारळ फोडून घ्यायचा आणि त्यामधलं खोबरं वेगळं करून घ्यायचं. आता नारळाला हा जो काळपट भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्याचे पातळ पातळ काप करायचे आणि एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घ्यायचं. त्यानंतर ह्यामध्ये पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा वाटून घ्यायचं. तयार झालेलं मिश्रण एखाद्या कापडाने किंवा रुमालाने गाळून घ्यायचं आणि नारळाचं घट्ट दूध काढून घ्यायचं. आता ह्याच दुधामधलं थोडंसं दूध बाजूला काढायचं. त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालून त्याची पातळसर गुठळ्या विरहित पेस्ट तयार करून घ्यायची. सोबतच उरलेल्या दुधामध्ये साखर घालायची. आता गॅसवर एक पॅन ठेवायचा आणि मध्यम आचेवर साखर विरघळेपर्यंत आणि दुधाला एक उकळी येईपर्यंत वाट बघायची. त्यानंतर गॅसची आच मंद करायची आणि आपण तयार केलेली कॉर्नफ्लॉवरची पेस्ट यामध्ये घालून 10 ते 20 सेकंद फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. असं दाटसर मिश्रण झालं की लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि एखाद्या तूप लावलेल्या प्लेट किंवा डब्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आणि पूर्णतः थंड करून घ्यायचं. त्यानंतर फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं. अर्धा ते 1 तासानंतर फ्रीजमधून हे मिश्रण बाहेर काढायचं आणि सेट झाल्यावर कडा सोडवून खरवस आपला काढून घ्यायचा. इथे आपला मस्त झटपट आणि फक्त 2 ते 3 पदार्थात शरीराला थंडावा देणारा थंडगार असा नारळाचा खरवस तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. नारळाच्या खरवसाची ही रेसिपी अचूक प्रमाण आणि सविस्तर कृतीसह पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.